नमस्कार मित्रांनो, मी अरविंद आणि तुम्ही बघत आहात बोल भाऊ अरविंद. मित्रांनो, प्रत्येक वेळेस पाण्याची अपडेट आपण देत असतो. शेतकरी बांधवांनो, सगळ्यात पहिले आज आपण पावसाबद्दल आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कारण का जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळेस पाण्याचं अपडेट कळत राहतील. तर मित्रांनो, आता आजच्या आपण जर कंडिशनमध्ये जर बघितलं तर 16 जून ते 22 जुलै 16 जुलै ते 22 जुलै पश्चिम किनारपट्टी कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये काही बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबांचा पट्टा निर्माण झाल्यास पुन्हा मुसळधार स्पेल्स असण्याची शक्यता आहे आणि पूर्ण कोकणपट्टी कोल्हापूर सांगली या भागामध्ये पाणी येण्याची शक्यता आहे आणि दर्शवत आहे. तर मित्रांनो, त्यानंतर आपण 23 ते 30 जुलैपर्यंत जर बघितलं, मराठवाडा आणि विदर्भ या दोन दोन वेगवेगळ्या प्रांतामध्ये मान्सूनचा थोडा जोर ओसरून स्थानिक पातळीवर जोरदार सरी म्हणजे विजासह कडकडणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथे पाऊस येण्याची विदर्भ आणि मराठवाड्यामधील काही जे काही अंतर्गत जिल्हे आहेत, तर काही जिल्ह्यांमध्ये पाऊस हा मोठ्या प्रमाणामध्ये 30 जुलैपर्यंत येण्याची शक्यता आहे. परंतु तेवढं काही राहणार नाही. थोडंफार कमी आणि जास्त पाऊस येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजाने आपण ऑगस्ट महिन्यातील जो पहिला संभाव्य पाऊस आणि आपण जो पहिला जो आठवडा आहे म्हणजे 1 ते 7 ऑगस्ट, जसे या पहिल्या आठवड्यामध्ये अपेक्षित पावसाचा जोर आणि आकडेवारी सार्वजनिक पाऊस असणार विभाग. तर आपण जर बघितलं तर शेती व सर्वसाधारणवर होणारा परिणाम यावर खूप काही मोठा हे होणार आहे. तर आपण जर 1 ते 7 ऑगस्टपर्यंत जर पहिला जर टप्पा जर बघितलं तर हलका आणि मध्यम पाऊस राहणार आहे, जसे की 10 मिमी ते 30 मिमी पर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर जर आपण जर या हलक्या आणि मध्यम पावसामध्ये जर बघितलं तर कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही घाट व विदर्भ मराठवाडामध्ये पावसाची कमी राहणार आहे आणि मान्सून ब्रेक या काळामध्ये बहुतांश भागात पावसाची उघडीस राहील. पिकांना कोळपणी आणि खते देण्याची हा काळ योग्य ठरेल. म्हणजेच कमी प्रमाणामध्ये पाऊस राहणार आहे, यासाठी आपलं कोळपणे आणि खत वगैरे औषध वगैरे टाकणे यासाठी हा जो पहिला आठवडा आहे हा अतिशय उत्तम राहणार आहे. त्यानंतर आपण जर बघितलं 8 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत हा दुसरा आठवडा जर आपण जर बघितलं, पावसाचा जोर वाढणार आहे. म्हणजे पावसाचा हा जोर सरासरी वाढणार आहे आणि यामध्ये आपण जर बघितलं विदर्भामधील नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर यासह काही आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये हा पाऊस बंगालच्या उपसागरात कमी दबदबा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्याने अंतर्गत महाराष्ट्रात पावसांचे पूर्ण आगमन होईल. मित्रांनो, तर यासाठी शेतकरी बांधवांना आपल्याला परिपूर्ण पहिल्या आठवड्यामध्ये आपली कामं आपटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये हा पाऊस जोर धरणार आहे. त्यानंतर आपण जर बघितलं 16 ऑगस्ट ते 23 ऑगस्टपर्यंत जर बघितलं, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हे राहणार आहे आणि 64 ते 115 मिमी पाऊस हा अधिक वाढणार आहे आणि संपूर्ण म्हणजे कोकण, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा घाटमाता धरण क्षेत्रातील पाणी साठा वाढ होण्याची हा काळ महत्त्वाचा ठरेल. त्यानंतर आपण जर बघितलं 24 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत जर आपण जर चौथा आठवडा जर बघितलं, या चौथ्या आठवड्यामध्ये खंडित पाऊस स्थानिक पातळीवर जोर धरणार आहे आणि यामध्ये मराठवाडा असो, लातूर, नांदेड, संभाजीनगर आणि मध्य महाराष्ट्र यामध्ये विजासह कडकडणार आहे आणि दुपारनंतर स्थानिक भागामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे. शक्यतो दुपारपर्यंत आपण काम पूर्णपणे करून घ्यावं. तर मित्रहो, या ऑगस्ट महिन्यामध्ये या प्रकारचं पावसाची प्रत्येक वेगवेगळ्या प्रांतामध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या विभागामध्ये असं या प्रकारचं पाऊस येणार आहे. यासाठी जर ही माहिती तुम्हाला परिपूर्ण जर आवडली तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.